नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करतो आणि आजचा आपला विषय आहे जीवाणूंचं जग आणि शेतीसाठीचं महत्त्व. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राहुल पारखी आणि डॉक्टर प्रशांत पवार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार मॅडम. सुरुवातीला तुमच्याबद्दल थोडं सांगा. नमस्कार हर्षदा मॅडम. माझं नाव डॉक्टर प्रशांत पवार. मी असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कॅनबायोसिसमध्ये आहे. मी कृषी पदवीधर असून गेल्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी मी काम करत आहे. धन्यवाद. नमस्कार मॅडम. प्रथमतः धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आपला जीवाणूंच्या जगाविषयी आम्ही माहिती तुम्हाला चांगली याकडे देऊ शकतो. मी राहुल पारखी, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कॅनबायोसिसमध्ये आहे. माझ्याकडे सेल्स डिपार्टमेंटची संपूर्ण जबाबदारी आहे. कॅनबायोसिस ही मागील 3 दशकांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असणारी भारतातील पहिली बायो फर्टिलायझर कंपनी असून संचालिका संदीपा कानिटकर यांच्या प्रयत्नातून कंपनीला उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने वायपो गोल्ड मेडल या पुरस्काराने उपराष्ट्रपतींच्या हस्ते 2000 साली सन्मानित केलं. त्याचबरोबर दुर्गा पुरस्काराने त्यांना 2022 रोजी गौरवण्यात आलं. यांची सर्व उत्पादने इकोसर्ट, FCO, CIB, ओमरी या सर्व अधिकृत सर्टिफिकेशन्सनी प्रमाणित आहेत. कंपनीच्या संचालिका संदीपा कानिटकर या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट असून मागील 25 वर्षांपासून जैविक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्या कार्यरत आहेत. संदीपा कानिटकर या एक महिला उद्योजक असून त्यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. महिला सबलीकरणामध्ये मोलाचा वाटा देखील दिलेला आहे. विषमुक्त शेती व शाश्वत शेती, जमिनीचा कस यावर सर्वाधिक कार्य केलेलं आहे. कॅनबायोसिस पेरणीपासून ते काढणीपर्यंत सूक्ष्मजीव तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते. सुरुवातीला पाहूयात कॅनबायोसिसच्या MD संदीपा कानिटकर यांचा काय संदेश आहे. नमस्कार, मी संदीपा कानिटकर, फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॅनबायोसिस. कॅनबायोसिस ही प्रामुख्याने मायक्रोवेल कंपनी आहे आणि 2005 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करता मायक्रोवेल प्रोडक्ट्स त्यांनी आम्ही देतो. कॅनबायोसिसचा जो उगम झालेला आहे तो इनोव्हेशनही झालेला आहे. भारतात पहिल्या प्रथम आम्ही लिक्विड बायो फर्टिलायझर्स ही आणली आणि भारतातच नाही तर सर्व जगात ही लिक्विड बायो फर्टिलायझर्स ही आम्ही पहिल्यांदा आणली. आणि त्याच्यानंतर जैविक शेती, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जीवाणू खतांचा, जीवाणू जैविक पेस्टिसाइड्सचा आणि सॉईल हेल्थ करता लागणारी प्रोडक्ट्स ही सगळी आपण घेऊन शेतकऱ्यांच्या सेवेत आता आम्ही आलेलो आहोत. कॅनबायोसिस ही भारतामध्ये 7 राज्यात काम करते आणि जवळजवळ 7 कंट्रीजमध्ये, देशांमध्ये आपली प्रोडक्ट्स ही निर्यात होते. कॅनबायोसिस कुठल्या ॲस्पेक्ट्सवरती काम करते आता आपण असा विचार केला तर आत्ता सगळ्यांच आपल्याला माहिती आहे की जमिनीचा ऱ्हास खूप प्रमाणामध्ये झालेला आहे. भारतातील जवळजवळ 30 ते 35% क्षेत्र हे कालांतराने आपल्याला त्याच्यामधून शेती करता येणार नाही. आणि मग याच्यामध्ये आपण काही करू शकतो का, ह्याच्यावरती इनोव्हेशन जे आहे ते पहिल्या प्रथम कॅनबायोसिसमध्ये झालं. देशातील पहिलं लिक्विड बायो फर्टिलायझर की जे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियांपासून आम्ही तयार केलं होतं हे आम्ही लॉन्च केलं. ह्यालाच वायपो गोल्ड मेडल आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक पुरस्कार पण मिळाला आपल्या व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटच्या हस्ते. कॅनबायोसिस कडनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आपण सगळे मिळून शेतीला पुन्हा हाय यील्डिंग करायला पाहिजे. आणि नुसतंच हाय यील्डिंग नाही, फूड सिक्युरिटी नाही, तर फूड सेफ्टीवरती पण आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण भारताची भावी पिढी जी आहे ती चांगल्या खाण्यानेच समृद्ध होईल आणि ती भारताला समृद्ध करेल. नमस्कार. तर आता विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिलं राहुल सर तुमच्यासाठी की तुम्ही कोणकोणत्या पिकांवर काम करता. कॅनबायोसिसची प्रॉडक्ट जी आहेत, जैविक प्रॉडक्ट्स, ही ज्या पिकांसाठी उपयुक्त आहेत अशी पिकं म्हणजे फळभाज्या आहेत, त्यामध्ये फळांचे प्रकार आहेत, त्यानंतर वेलवर्गीय पिकंसुद्धा या आपल्या प्रॉडक्ट्सला वापरली जातात. तसंच आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता आम्ही विदर्भाचा एरिया घेतला तर त्यामध्ये आपली जी प्रॉडक्ट्स आहेत ती कपाशीसाठी, संत्र्यासाठी, मोसंबीसाठी,
तसंच चण्यासाठी ही फार प्रसिद्ध आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांची डिमांड त्या भागातून यासाठी खूप आहे. आपण पश्चिम विभागाचा जर का महाराष्ट्राचा विचार केला तर त्यामध्ये तुम्ही पश्चिम विभागामध्ये द्राक्ष, ऊस, त्यानंतर डाळिंब अशी बरीच प्रकारची जी पिकं आहेत त्यांच्यावर आपण संपूर्ण कॅनबायसिसचे प्रॉडक्ट ही वापरली जातात. नाशिकमध्ये, जळगावमध्ये पुन्हा कांद्यासाठी, टोमॅटोसाठी, त्यानंतर नाशिकमधल्या द्राक्षांसाठी आणि जळगावमध्ये आपण बघितलं तर केळीसाठी विशेष करून ह्या प्रॉडक्टचा खूप उपयोग होतो. आणि मराठवाड्यामध्ये पण मॅडम खूप ही आपली औषधं पॉप्युलर आहेत. त्यामध्ये सोयाबीनमध्ये असू दे अशी प्रत्येक विभागात आपली प्रॉडक्ट वापरली जातात. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की एक्सपोर्टसाठी जी आपल्या महाराष्ट्रातून फळं परदेशात निर्यात केली जातात त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी ह्यासाठी आपली प्रॉडक्ट्स खूप वापरली जातात. कारण रेसिड्यू फ्री जी गुणवत्ता लागते ती आपल्या प्रॉडक्ट्सने शेतकऱ्यांना वापरून मिळत असते. ओके. आता सर तुमची ही जी उत्पादनं आहेत ती कोणत्या कोणत्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता? भारतामधील आत्ता आम्ही 6 ते 7 राज्यात पूर्ण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. तसं बघायला तर पूर्ण भारतात प्रोडक्ट्स आहेत, परंतु कॅनबायसिसतर्फे आम्ही महाराष्ट्रात जिथं आपलं कंपनी आमची पुण्याची आहे त्यामुळे महाराष्ट्रात आमचा बरेचशी प्रॉडक्ट्स, बरेचसे डीलर्स आहेत, वितरक आहेत. त्या पाठोपाठ आमचे हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटका या राज्यांमध्ये सुद्धा आमची प्रॉडक्ट्स वापरली जातात. त्यानंतर आपण जी शेतकऱ्यांना जी प्रॉडक्ट्स पाठवतो ती आम्ही जे काय जे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहेत त्यामार्फतसुद्धा आमची प्रॉडक्ट्स तिथं पाठवली जातात. ओके. कॅनबायोसिसची उत्पादने नेमके कोणत्या कोणत्या देशांमध्ये निर्यात केली जाते याची? कॅनबायसिसची उत्पादनं 1999 सालापासून भारतातून फार कमी अशा कंपन्या आहेत की जी एवढ्या वर्षापासून जैविक खतं निर्यात करत आहेत. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला 1999ला ऑस्ट्रेलिया आणि जपान यांना आपली संपूर्ण जैविक जी प्रॉडक्ट्स आहेत ती पाठवली. त्यानंतर मग एक देश आमच्याकडं एक ॲड होत गेला. त्यामध्ये आता अमेरिका, झिम्बाब्वे, डोमिनिक रिपब्लिक, आपला शेजारील देश नेपाळ इथंसुद्धा आमची बरीचशी प्रॉडक्ट्स आता येतात. आत्ताच आम्हाला मागील महिन्यामध्ये आम्हाला अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या एक मोठ्या ऑर्डर्स आल्या, त्याही आता सध्या आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्या ऑर्डर्स आम्ही क्रिसमसपूर्वी डिस्पॅच करणार आहोत. ओके. प्रशांत सर, कॅनबायोसिसची उत्पादने इको फ्रेंडली आहेत का आणि सगळ्यात महत्त्वाचं याचे काही दुष्परिणाम आहेत का? निश्चितच इथे अतिशय छान प्रश्न आपण विचारलेला आहे. कॅनबायोसिसची प्रॉडक्ट ही संपूर्णपणे इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स असे आहेत आणि जर आपण विचार केला की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घातक केमिकल्स याच्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे ही जी प्रॉडक्ट्स आहेत कॅनबायोसिसची ही जमिनीसाठी, त्याच्यानंतर पिकांसाठी आणि माणसासाठी सुद्धा अतिशय सुरक्षित आहेत. आणि ही जी प्रॉडक्ट्स आपण वापरतो ही फक्त रजिस्टर्ड नसून याचा वेळोवेळी ट्रायल्ससुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामुळं एक कंपनीचा नावलौकिक जो आहे, शेतकऱ्यांमध्ये जी कंपनीबद्दलची भावना ही खूप आपुलकीची भावना आहे. कारण विषमुक्त चळवळीमध्ये कॅनबायोसिसचे योगदान हे थोडं अतुलनीय आहे असं म्हटलं तर कुठं वावगं ठरणार नाही. ओके. तर याच अनुषंगाने ही उत्पादने ज्यांनी वापरली आहेत शेतकरी, वितरक यांच्या काही प्रतिक्रिया आपण पाहूयात. नमस्कार. माझं नाव सतीश विठ्ठलराव कुलकर्णी, राहणार काकांडी. माझं गाव जे आहे ते नांदेड तालुक्यात आणि नांदेड जिल्ह्यात आहे. मी तुरीचं सातत्याने उत्पन्न घेतो. तुरीचं उत्पन्न घेत असताना मला कॅनबायोसिस ही कंपनी 4-5 वर्ष पूर्वी माझ्या आयुष्यात आली आणि ज्यांचा ट्रायकोडर्मा आणि सुडोमॉनस या 2 प्रोडक्टचा रिझल्ट अत्यंत सुंदर आहे आणि जे वापरल्यामुळे माझ्या तुरीत कधीच मर येणार नाही याची मला आता खात्री पटलेली आहे. होऊ शकता ही BDN 716 जातीची तूर आहे आणि याच्यामध्ये सगळं जे व्यवस्थापन आहे ते कॅनबायोसिस कंपनीचं आहे. ती खुडाची रचना पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मर दिसणार नाही, मुळकुल नावाचा प्रकार दिसणार नाही. याच्या फुटव्यांची संख्या दिसेल तुम्हाला, त्यांच्या पाळांची संख्या दिसेल. भरपूर वाढ झालेली आहे. जितक्या फांद्या तितक्या शेंगांचं प्रमाण जास्त आणि त्याचं उत्पादन जास्त. त्याच्यानंतर यांच्या फवारणीमध्ये मी ब्रिगेड बीचा वापर करत असतो, त्याप्रमाणे व्हायटरमूनचाही वापर करत असतो, त्याच्यासोबतच ताबाचाही वापर करत असतो. ज्याच्यानी पाणी गुंडाळणारी अळी असेल, पाणी खाणारी अळी असेल किंवा शेंग माशी असेल
याचा मला कुठलाही प्रादुर्भाव दिसून येत नाही. मी खर्च केलेल्या पैशांचं मूल्यमापन मला दुपटी तिपटीने मिळते, एवढंच मी या क्षणी सांगू इच्छितो. नमस्कार, मी न्यू संदीप ॲग्रोएजन्सी सटाणा समाधान पवार. मी कॅनबायोसिस या कंपनीशी 18 ते 20 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत आहे. कॅनबायोसिस कंपनीच्या अगोदर ह्याच कंपनीचं नाव कृषी मित्र या नावाने ही कंपनी प्रचलित होती. त्यावेळेस आम्ही कानेटकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, कानेटकर साहेबांच्या सान्निध्यात काम केलं असल्यामुळे कंपनी ही किती उत्कृष्ट उत्पादने देते याची ग्वाही मी 100% इतक्या वर्षापासून काम करत असल्यामुळे मी देऊ शकतो. सुरुवातीला नेमॅस्टिन या प्रोडक्ट पासून मी विक्रीसाठी सुरुवात केली. नेमॅस्टिन नंतर ब्रिगेड नंतर स्पीडा नंतर मिलॅस्टिन, ताबा, व्हायटरमोन अशी एक एक उत्पादनं वाढत गेली आणि प्रत्येक उत्पादन हे उत्कृष्ट निर्मिती झाली. त्या प्रत्येक उत्पादनाचा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले. आत्ताच आपण या प्रतिक्रिया पाहिल्या, या उत्पादनाचा त्यांना कशा प्रकारे फायदा झालेला आहे. आता पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येऊया. राहुल सर, आता आपली भारतातील पहिली बायोलॉजिकल ही कंपनी आहे. रासायनिक उत्पादनांच्या बाजारामध्ये जैविक उत्पादनाचे स्थान निश्चित करताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि तुमच्या उत्पादनाबद्दल पण थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच अडचणी आल्याशिवाय कुठलीही कंपनी मोठी होत नाही बरोबर. आणि कुठलेही प्रोडक्ट्स मोठं होत नाही. आमची सर्वात जुनी कंपनी आहे असं आम्ही म्हणतो, कारण गेल्या 30 वर्षापासून बायोलॉजिकलमध्ये आम्ही जो काही आमच्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा जो प्रसार करतो आहे तो गेले 30 वर्ष करतो आहे. रासायनिक खतांच्या बरोबर जैविक खतांचा प्रसार होणं हे गरजेचं आहे. हे 30 वर्षाच्या अगोदरपासून आमचा R&D त्यामध्ये चालू होतं आणि पुढील काळात भारतामध्ये जर का शेती वाचवायची असेल तर जैविक खतं ही फार महत्त्वाची ठरणार आहेत. हे आम्हाला आमच्या कंपनीज आणि आमच्या मॅनेजमेंटला आधीपासून माहीत होतं. त्यामुळं आम्ही रासायनिक खतांचा जो आपण म्हणतो ना की शेतकरी इझिली परचेस करतात रासायनिक खतं आणि वापरतात आणि त्याचे रिझल्ट त्यांना लगेच येतात आणि ते रासायनिक खतांकडे त्यांचा कल वाढतो आहे. जैविकमध्ये कसं आहे मॅडम की आपण जैविक खतांचा जे रिझल्ट्स असतात ते यायला थोडेसे वेळ लागतो. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की हा रिझल्ट येतील, कधी येतील, केव्हा येतील. तर आम्ही सुरुवातीला ह्या जैविक खतांच्या प्रसारासाठी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्येक गावामध्ये काही डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट घेतले, त्यांना जैविक खतांची माहिती दिली, त्यांना रिझल्ट कसे बघायचे म्हणजे रिझल्ट कसे बघावे हे सुद्धा आम्हाला त्यांना सांगावं लागलं. रासायनिक खतांचे रिझल्ट लवकर येतो आणि जैविक खतांचा रिझल्ट येतो पण तो चिरंतन असतो आणि त्या रिझल्टमुळे आणि त्या वापरामुळे आपली कॉस्टसुद्धा कमी होऊ शकते असं आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी समजून सांगितलं. पूर्वी 10 ते 15 वर्षापूर्वी फार आम्हाला अवघड जायचं हे सांगायला, पण आता यंग जनरेशन आता शेतीमध्ये उतरले आहे, त्यांना बायोलॉजिकलची कल्पना आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या प्रॉडक्टच्या रिझल्ट्समुळे आता आम्हाला थोडंसं सोपं झालेलं आहे. शासन स्तरावर पण काही कार्यक्रम राबवले जातात जैविक शेतीसाठी आणि शासनालासुद्धा आणि आमची एकत्रसुद्धा काही बैठकी होत असतात. त्यामध्ये आम्हीसुद्धा शासनाला काही आम्ही सूचना देत असतो की आम्हाला या पद्धतीने जैविकचा प्रसार करण्यासाठी आपली मदत लागेल. ओके. प्रशांत सर, कॅनबायोसिसची मूल्य आणि उद्दिष्ट काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतीतील शाश्वतीबद्दल तुमचं काय मत आहे आणि याचबरोबर शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? निश्चितपणे जर आपण विस्तृत जर बघायला गेलो तर कॅनबायोसिसची मूल्य आणि उद्दिष्टे जी आहेत ही आहे रेसिड्यू फ्री फार्मिंग, हाय क्वालिटी प्रॉडक्ट्स आणि ऑल रजिस्टर्ड प्रॉडक्ट्स. म्हणजे या मार्केटमध्ये रजिस्टर्ड प्रॉडक्टला एक वेगळं महत्त्व आहे. जेव्हा आपण रजिस्टर्ड म्हणतो तेव्हाच त्याच्यामध्ये तुम्ही जी पहिल्यांदा माहिती दिली की आपली कंपनी सगळे रजिस्टर्ड प्रॉडक्ट विकते, तर याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की रजिस्टर्ड प्रॉडक्ट जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम करतात. आता पुढचा जो प्रश्न तुम्ही विचारला की शेतीच्या शाश्वततेबद्दल काय मत आहे, तर शेतीची शाश्वतता जी आहे ही निश्चितपणे इथून पुढं जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आपण म्हणतो, या सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण जमिनीवर काम करायला पाहिजे. जमिनीवर काम करायला पाहिजे म्हणजे नक्की काय, जमिनीसाठी काम करायला पाहिजे. जमिनीमध्ये मायक्रोबियल डायव्हर्सिटी ज्या जमिनीमध्ये चांगली असते ती जमीन अतिशय सुपीक अशी समजली जाते आणि या सुपीकतेमुळे त्याचं जे
रोगप्रतिकारक क्षमता आहे ही अतिशय चांगली होते. आता आपण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की करोनासारख्या महामारीशी आपण जेव्हा सामना करत होतो तर त्यावेळेला देखील आपण का वाचलो तर आपली इम्युन सिस्टीम जी आहे ही चांगली आपण बिल्ड केली, आपण चांगलं खाल्लं. आणि जर चांगलं आपल्याला खायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे चांगलं इनपुट जे आहे हे मातीमध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे. सॉईल हेल्थ असो, न्यूट्रिशन मॅनेजमेंट असो किंवा पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट, याच्यामध्ये जैविक प्रॉडक्ट्सचा आविर्भाव करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला अजून एक सांगावंसं वाटतं की जागतिक पातळीवर जर भारताला एक महाशक्ती म्हणून उदयास यायचं असेल तर इथं शेतीचा वाटा हा निश्चित आहे. आपण फक्त बोलून उपयोग नाही आहे की 60 ते 70% जनता आपली शेतीवर अवलंबून आहे. हे जे शेतकरी आहेत हेच आपल्याला खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग दाखवणार आहेत आणि पुढे घेऊन जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी माझा एवढाच संदेश आहे की ज्या पद्धतीने आपण नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहोत त्याच पद्धतीने हे जे जीवाणुयुक्त खतं आहेत, जीवाणुयुक्त जे प्रॉडक्ट्स आहेत, हे जर आपण आपल्या शेतामध्ये वापरले तर निश्चितपणे आपण शेतीला एक वेगळी दिशा देऊ शकतो. आणि भविष्यात जी आपली पिढी येणार आहे, भविष्यातली जी आपली पिढी आहे यांना आपण सशक्त तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण अतिशय चांगल्या क्वालिटीचं इनपुट, मायक्रोबियल इनपुट आपण आपल्या मातीमध्ये टाकू. हे मला शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे. अगदी. तर कॅन बायोसिसच्या या उत्पादनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत राहुल पारखी आणि डॉक्टर प्रशांत पवार. यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो कॅन बायोसिसचं हे उत्पादन त्यांचे आहेत त्या विषयावर आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर प्रशांत सर, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, तर मायक्रोबियल प्रोडक्ट्स वापरून तो कमी करणे शक्य आहे का? निश्चितपणे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे हा अतिशय समर्पक आहे. याचं कारण असं की शेतकऱ्याचा जो खर्च आहे हा वारेमाप वाढत चाललेला आहे. जेव्हा आपण वारेमाप वाढत चाललेला आहे असं म्हणतो म्हणजे खूप जास्त पद्धतीने आपण खतं, औषधं असतील ही विकत घ्यावी लागतात. कारण की जे वातावरणामध्ये बदल होत आहेत, जे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट सगळ्यांवरच आपले आहे, तसाच त्या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हा मातीवर तसेच पिकांवर देखील होतो. याच्यातून जर आपल्याला बाहेर काढायचं असेल त्या पिकाला आणि आपल्या मातीमध्ये जास्तीत जास्त मायक्रोबियल डायव्हर्सिटी ठेवायची असेल तर आपल्याला निश्चितपणे मायक्रोबियल प्रॉडक्ट्स वापरणं हे गरजेचं आहे. आणि मायक्रोबियल प्रॉडक्ट्स न वापरता हे करणं तसं थोडंसं अशक्यप्राय आहे. त्यामुळं मायक्रोबियल प्रॉडक्ट्सचा आविर्भाव जास्तीत जास्त पद्धतीने जर आपण जमिनीमध्ये केला तर निश्चितपणे फर्टिलायझर यूज इफिशियन्सी जी आहे ही आपण वाढवू शकतो. आणि याच्यामुळं जी रासायनिक खतं आपल्याला लागणार आहे ही काही अंशी कमी होऊ शकतात. ही काही अंशी कमी झाली तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल डायव्हर्सिटी आपल्याला ॲड ऑन होते. कॅन बायोसिसचे जे प्रॉडक्ट्स आहेत याच्यामध्ये बायो फर्टिलायझरची रेंज आहे किंवा बाकीचे आपले बायोस्टिम्युलंट देखील आहे. तर याच्यामुळं काय होतं नक्की की हे जेव्हा जमिनीमध्ये जातात तेव्हा त्याचा जो रासायनिक खतांचा परिणाम आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं येतो. म्हणजे तसंच आहे की जसं आपण फक्त आपल्याला एखादा व्हिटॅमिनची डिफिशियन्सी झाली म्हणून आपण फक्त गोळ्या खाऊन जगू शकत नाही, तर आपल्याला ह्याही गोष्टी बघणं तिथं गरजेचं आहे. अगदीच. आता कॅन बायोसिसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटबद्दल काय सांगाल? कॅन बायोसिसच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटबद्दल जर सांगायचं झालं तर प्रत्येक प्रॉडक्ट हे रजिस्टर्ड आहे. म्हणजेच याच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ट्रायल्स होतात. हे प्रमाणित जे आहे CIB, FCO सारख्या संस्था करतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याच्या चाचण्या घेतो. 1 ते 2 वर्ष रिगरस याच्यामध्ये काम केल्यानंतर ते प्रॉडक्ट जे आहे हे आपण मार्केटमध्ये आणतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला भरपूर वेळ आणि भरपूर आपला खर्चसुद्धा त्याच्यामध्ये होतो. आणि R&D हा आमच्या कॅन बायोसिसचा एक कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅन बायोसिसच्या लोगोमध्ये देखील तुम्ही बघाल तर तो DNA आहे. तर हाच आमच्या क्वालिटीचं जे आहे हे प्रतीक आहे. आणि R&Dच्या बाबतीत फक्त इथपर्यंतच आम्ही थांबलो नसून सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत आमचा एक सामंजस्य करार झालेला आहे. आणि त्यानुसार आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये विस्तृत शृंखला शेतकऱ्यांच्या सेवेसाठी घेऊन येणार आहोत. ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत होते राहुल पारखी आणि डॉक्टर प्रशांत पवार. कॅन बायोसिसच्या उत्पादनाबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा केली. तुम्हाला सुद्धा या उत्पादनाविषयी अधिक माहिती हवी असेल, ही उत्पादनं हवी असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा C24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे